दहावीचं प्रवेशपत्र बुधवारपासून मिळणार। 10 फेब्रुवारीपासून प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षेला सुरुवात होणार। राज्यसभेसाठी अजित पवार गटाकडून अल्पसंख्याक समाजातल्या चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता। अजित पवार गटाकडून अल्पसंख्याक समाजातील 2 वरिष्ठ नेत्यांची चाचपणी सुरू असल्याची माहिती। मनोज जरांगे पहाटेच रायगडमध्ये पोहोचले। सकाळी 10 वाजता शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेणार। गावकऱ्यांनी केलेलं स्वागत पाहून आपण भारावून गेलो। सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केली तर पुन्हा उपोषण करू, मनोज जरांगेंचा इशारा। एकट्या भुजबळांमुळे ओबीसींचं वाटोळं होणार। आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो तर ओबीसींचं पूर्णच्या पूर्ण 27% आरक्षण रद्द होऊ शकतं, मनोज जरांगेंचा इशारा। मराठा समाजासाठी सरकारनं काढलेल्या जीआर विरोधात उच्च न्यायालयामध्ये कॅव्हेट दाखल। सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल होण्याची शक्यता। मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यात 62% सर्वेक्षण पूर्ण। लातूर जिल्ह्यामध्ये 84%, छत्रपती संभाजीनगरमध्ये 53% सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती। मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये 85% सर्वेक्षण पूर्ण। आज मुंबईतलं सर्वेक्षण पूर्ण करण्याचे मुंबई महानगरपालिकेचे प्रयत्न। हिंगोलीमध्ये राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाचं 76% काम पूर्ण। 1,70,000 कुटुंबाचं सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती। आज राज्य मागासवर्ग आयोगाच्या ऑनलाईन बैठकीचं आयोजन। बैठकीत सध्या सुरू असलेल्या मराठा समाजाच्या सर्वेक्षणामध्ये येत असलेल्या अडचणींबाबत चर्चा केली जाईल। राष्ट्रवादी पक्षाची ओबीसी समाजासंदर्भात भूमिका नेमकी काय? ओबीसी नेते प्रकाश शेंडेंचा सवाल। तो ओबीसी समाज मराठा आमदारांना मत देणार नाही, प्रकाश शेंडेंची प्रतिक्रिया। शासनाचा प्रतिनिधी म्हणून आपल्याला सांगतोय की ओबीसींवरती अन्याय होणार नाही। प्रकाश शेंडेंनी आपल्या मागण्या घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करावी, उदय सामंतांचं वक्तव्य। मराठा आरक्षणासाठी सरकारनं जो निर्णय घेतला तो सत्यात उतरवला गेला पाहिजे, ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया। तर काही लोक मुख्यमंत्र्यांना पुढे करून स्वतः मागे राहतायत, जाधवांचा टोला। ओबीसींना पूर्ण संरक्षण मिळेल, काहीही झालं तरी ओबीसींवरती अन्याय होणार नाही, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। तर भुजबळांसोबत चर्चा करू, त्यांना जे आक्षेप असतील ते त्यांनी आम्हाला सांगावेत, आवश्यक सुधारणा केल्या जातील, फडणवीसांचं आश्वासन। ओबीसी समाजाबाबत राष्ट्रवादीची भूमिका अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलांकडून स्पष्ट। मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। तर दोनही उपमुख्यमंत्री छगन भुजबळांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती। आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही, मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या, मंत्री छगन भुजबळांची भूमिका। तर मराठ्यांना ओबीसी मधनं आरक्षण दिल्यामुळे ओबीसी समाज संतप्त, भुजबळांची भूमिका। अहमदनगरमध्ये 3 फेब्रुवारीला ओबीसी महाएल्गार मेळाव्याचं आयोजन। मंत्री छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा होणार। समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून मैदानाची पाहणी। ओबीसी समाजाबाबत न बोलणाऱ्या आमदार आणि खासदारांच्या घराबाहेर राज्यभरात आंदोलन करणार, ओबीसी समाजातल्या नेत्यांच्या बैठकीतला निर्णय। जालन्याच्या अंबड तालुक्यातील जामखेडमध्ये ओबीसी आंदोलक आक्रमक। मुख्यमंत्र्यांनी जरांगेंना सुपूर्द केलेल्या अधिसूचनेचा मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून निषेध। सरकारनं मराठ्यांना फसवलं की ओबीसींना, हे स्पष्ट व्हावं, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं विधान। तर सरकारकडनं 2 समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, पटोलेंची टीका। ओबीसी समाजाचं आरक्षण कमी होणार नाही, ओबीसी समाजानं घाबरू नये, त्यांना हरकती मांडता येणार आहेत, त्यानंतरच अधिसूचना काढली जाईल। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळणार आहे, बावनकुळेंचं वक्तव्य। सरकारकडनं मराठा समाजाची दिशाभूल, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकरांचा आरोप। तर मराठा आरक्षण हा राज्याचा नाही तर केंद्राचा विषय, खेडेकरांचं वक्तव्य। मराठा समाजाला अध्यादेश देऊन राज्य सरकारनं फसवणूक केली आहे, आरक्षण हवं असेल तर मराठा समाजानं दिल्लीत जावं, राज्य सरकार केवळ भांडणं लावण्याचं काम करतंय, माजी आमदार हर्षवर्धन जाधवांचं विधान। आज पुन्हा एकदा राज्यातील लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक। या बैठकीला ठाकरे गट, शरद पवारांचा गट, काँग्रेससोबत वंचित बहुजन आघाडी उपस्थित असेल। आजपासून ठाकरे गटाच्या मातृतीर्थ ते शिवतीर्थ या पदयात्रेची सुरुवात। बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेड राजा इथून होणार यात्रेला सुरुवात। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यात्रेचं नेतृत्व करतील। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये उद्धव ठाकरेंची 5 तारखेला सभा होते।
या सभेच्या ठिकाणाची खासदार विनायक राऊतांनी पाहणी केली। श्रीरामपूर नगरपालिकेकडून उभारण्यात आलेल्या दिव्यांग भवनाचं आमदार बच्चू कडूंच्या हस्ते लोकार्पण। यावेळी दिव्यांग बांधवांच्या मोटरसायकलवरनं बच्चू कडूंचा प्रवास, प्रहारच्या पदाधिकाऱ्यांची शहरातनं बाईक रॅली। आपण सत्तेत गेलो नाही तर त्यांचेच फोन आपल्याला आले। आमदार बच्चू कडूंचा महायुतीला टोला, पटत असेल तरच ठेवा, अन्यथा ठेवू नका। निवडणुकांचा ट्रेलर जेव्हा सुरू होईल तेव्हा आमचा रोल काय असेल हे आम्ही सांगू, बच्चू कडूंचे विधान। पाणी प्रश्नासाठी केलेल्या आंदोलनाबद्दल दाखल गुन्ह्याविषयी बच्चू कडूंची श्रीरामपूर कोर्टात हजेरी। आपण कोर्टामध्ये येरझऱ्या घालतोय, मात्र ज्यांच्यासाठी आंदोलन केलं ते शेतकरी आपल्याला कुठेच दिसत नाहीत, बच्चू कडूंची नाराजी। शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं तर फारसं नाव होत नाही, पण जातीसाठी आंदोलन केलं तर माणूस मोठा होतो। नाव न घेता भुजबळ आणि जरांगेंवर बच्चू कडूंचा निशाणा। मतांच्या राजकारणासाठी लोक अशी वक्तव्य करत असतात, जलील यांच्या वक्तव्याची आम्ही तक्रार करू, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान। राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत लवकरच निकाल येईल, सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदेंची माहिती। तर निवडणूक आयोगाच्या निकालाचा आधार विधानसभा अध्यक्ष घेतील, सिद्धार्थ शिंदेंची प्रतिक्रिया। आमदार अपात्रतेसंदर्भात दिलेल्या निर्णयात कायदेशीररित्या चुकीचं काय आहे हे दाखवण्याची धमक ना जितेंद्र आव्हाडांमध्ये ना उद्धव ठाकरेंमध्ये, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांची टीका। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेबाबत राहुल नार्वेकरांचं वेळकाढूपणाचं धोरण, एकनाथ खडसेंची टीका। तर निवडणुका जवळ आल्यामुळे मुदतवाढ वाढवली, मुदतवाढ दिली, खडसेंचा आरोप। एल्गार परिषद प्रकरणातील आनंद तेलतुंबडे यांना कर्नाटक सरकारचा बसव राष्ट्रीय पुरस्कार जाहीर, उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान। माजी महापौर किशोरी पेडणेकर सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर राहणार। कोरोना काळातील मुंबई महापालिकेच्या कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणात किशोरी पेडणेकरांची चौकशी केली जाईल। प्रकाश आंबेडकर महायुतीसोबत आले तर त्यांचं स्वागत आहे, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। तर प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीसोबत राहणार नाहीत, शिरसाट यांना विश्वास। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर जर इंडिया आघाडीसोबत आले तर दुधात साखर पडेल, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांचं वक्तव्य। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी, दोनही गटांच्या वकिलांकडून युक्तिवाद केला जाईल। बुधवारी सुनावणी संपेल तर 15 फेब्रुवारीपर्यंत निकाल दिला जाईल। ललित पाटील प्रकरणी ससूनचे डीन संजीव ठाकूर यांना वाचवण्यात वैद्यकीय शिक्षण विभागाचा काही संबंध नाही, मंत्री हसन मुश्रीफांचं स्पष्टीकरण। 2019 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलली, एकनाथ खडसेंचं वक्तव्य। तर दिशा बदलण्यामध्ये प्रामुख्याने देवेंद्र फडणवीसांचा सहभाग, खडसेंचा फडणवीसांवरती आरोप। पर्यटन विभागात भरपूर अडचणी, त्यामुळे 7 ते 8 महिने हेच खातं आपल्याकडे राहिलं तरच काहीतरी करता येईल, पर्यटन मंत्री गिरीश महाजनांची मागणी। तर चिंता करू नका, तुम्हीच पर्यटन मंत्री असाल, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर। कर्नाटकातल्या काँग्रेस सरकारनं हनुमान ध्वज हटवला, विरोध करणाऱ्या हिंदूंवरती लाठीचार्ज। काँग्रेस शासित राज्यात हिंदू विरोधी कृतीच्या निषेधार्थ यात्रा काढली जाईल की दुर्लक्ष केलं जाईल, ट्विट करून मुंबई भाजपचा उद्धव ठाकरेंना प्रश्न। आपल्या हातून जेव्हा जेव्हा चूक झाली तेव्हा आपण ती चूक मान्य केली, पण जो माणूस काम करतो तोच माणूस चुकतो, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विधान। तर आम्ही कोणत्याही तालमीमध्ये यायला तयार, अजित पवारांचा संजय राऊतांना टोला। राजकारणात वेळेला खूप महत्त्व असतं, काम करायला बराच वेळ लागणार म्हणून आपण सत्तेमध्ये सहभागी झालो, अजित पवारांचं वक्तव्य। अन्यथा केवळ आश्वासनं देत फिरावं लागलं असतं, अजित पवारांची माहिती। नथुराम गोडसेंच्या पिस्तुलातल्या गोळ्यातनं गांधीजींची हत्या झाली नाही, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पणतू रणजित सावरकरांचा दावा। पोलिसांनी नीट तपास केला नाही, रणजित सावरकरांचा आरोप। नथुराम गोडसेनंच गांधींची हत्या केली, सावरकर काय म्हणतात त्याला कोणीही विचारत नाही, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सावरकरांच्या बाबतीत केलेल्या विधानाचा अंबादास दानवेंकडून निषेध। जलील यांचं वक्तव्य म्हणजे सावरकरांच्या देशप्रेमाचा अपमान असल्याचं दानवेंचं वक्तव्य। राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा कार्यक्षम आमदार पुरस्कारानं सत्कार, सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्या माध्यमातून पुरस्काराचं वितरण। खोट्या जात वैधता प्रमाणपत्र वाटपाच्या विरोधात परभणीतील जिंतूर इथे बंजारा समाज आक्रमक, भोर सेनेकडून जोरदार घोषणाबाजीसह रास्ता रोको आंदोलन। 1 एप्रिलपासून टाटा वीज कंपनीचा वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाला सादर,
प्रस्ताव मान्य झाल्यास छोट्या घरगुती ग्राहकांना जास्त भार सहन करावा लागेल. कल्याण आणि डोंबिवलीच्या ग्रामीण भागात आज रात्री 8 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद असेल. कल्याण डोंबिवली शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या मोहिली, बारावे, नेतिवली आणि टिटवाळा इथल्या जलशुद्धीकरण केंद्रांच्या विद्युत आणि यांत्रिकी देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद असेल. भारताकडनं युनेस्कोकडे मराठा रणभूमीचा प्रस्ताव पाठवला गेलाय. छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव. खारकोपर उरण लोकल सुसाट गेल्या 8 दिवसात जवळपास लाखभर प्रवाशांचा मार्गावरनं प्रवास. 9,32,000 रुपयांचा महसूल जमा. देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकारातनं ग्रीन हायड्रोजन ग्रीन एनर्जी क्षेत्रामध्ये 2,76,300 कोटींचे सामंजस्य करार. करारातनं 63,900 रोजगारांची निर्मिती होणार. 6 मिलियन टन ग्रीन पोलाद निर्मिती प्रकल्प राज्यात स्थापन करण्यासाठी एक्सरल मित्तल निपॉन स्टील आणि महाराष्ट्र सरकारमध्ये करार. यातून 70,000 कोटी रुपये गुंतवणूक होणार. ग्रीन हायड्रोजनची पॉलिसी राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा. 7 कंपन्यांशी करार झाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. ठाण्याच्या घोडबंद रोडवरच्या वाघबीळ कावेसर भागात बेकायदेशीर पद्धतीनं वृक्षतोड. आमदार प्रताप सरनाईकांनी केली जागेची पाहणी. यावेळी वृक्षतोड करणाऱ्या विकासकावरती गुन्हा नोंदवण्याची मागणी. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप घडवणार मुंबईकरांना अयोध्या दर्शन. मुंबईच्या लोकसभा मतदारसंघातनं 6 विशेष रेल्वे अयोध्येला सोडल्या जातील. यातली पहिली रेल्वे 5 फेब्रुवारीला जाईल. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सपत्नीक घेतलं शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन. साईबाबा संस्थांच्या प्रभारींकडनं शाल आणि साईबाबांची दैनंदिनी देत पटेल यांचा सत्कार. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल. शासकीय कर्मचाऱ्याला शिवीगाळ, कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा. पुण्यामध्ये पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनावरनं धंगेकर आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये वाद झालेला होता. सोलापूरमधल्या तुळजापूर नाका परिसरामध्ये बापाकडनं मुलाची हत्या. कोल्ड्रिंक्समध्ये विषारी पावडर टाकून मुलाला संपवलं. 15 दिवसांनी घटना उघडकीस. यवतमाळच्या संभाजीनगर वाघापूर इथल्या आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू. कार्तिक मेश्राम हा आपल्या मित्रांसोबत तलावात पोहण्यासाठी गेला होता. तलावामध्ये शोध घेतला असता कार्तिक मेश्रामचा मृतदेह सापडला. हनी ट्रॅपमध्ये अडकवून 10 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी 5 जणांना गडचिरोली गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं. आरोपींमध्ये एक पत्रकार आणि एका पोलीस अंमलदाराचा समावेश आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.